काय कोणकोणत्या बिमारी जातात? सीताफळपासून. आणि पपई पानापासून किती बिमारी जातात? हे पूर्ण औषधी 100% बिमारीचे औषधी आहेत पानं. हे ह्या झाडाचं 100% औषधी तयार होतात. त्यानंतर आपण प्रशिक्षण मध्ये घेऊ गोमूत्र. हे आहे 20 लिटर गोमूत्र. समजता ना? कोणत्या प्रकारचे गोमूत्र पाहिजे? देशी गाईचा. ठीक आहे. शेण. शेण हा ताजा शेण घ्यायचं आहे. हे ताजा शेण घ्यायचं आहे. आणि सर्व साहित्य टाकल्यावर आपण पूर्ण पाणी ड्रम भरून घ्यायचं आहे. फुल भरेपर्यंत आपण काय टाकायचं आहे? पाणी. पाणी टाकल्यावर दिवसातून 3 वेळा डावीकडून उजवीकडे फिरवायचं आहे. दिवसातून किती वेळा? 3 वेळा डावीकडून उजवीकडे फिरवायचं आहे. ठीक आहे. डावीकडून उजवीकडे किती फिरवायचं आहे? दिवसातून 3 वेळा. असे आपण 30 दिवस ठेवू शकतो. 30 दिवस म्हणजे 1 महिना. 1 महिना. आणि जिथं ठेवायचं की सूर्यकिरण पडला नाही पाहिजे असं थंड जागे ठिकाणी ठेवायचं. कोणत्याही एक झाडाखाली. ठीक आहे. झाडाखाली ठेवून सुती कपड्यानं झाकायचे आपल्याला, जेणेकरून अंदर हवा गेला नाही पाहिजे. ठीक आहे. दिवसातून किती वेळा कालवायच्या? 3 वेळा. समजला? या पद्धतीने आपण प्रत्येक गावामध्ये या पद्धतीने आपण दसपर्णी अर्क बनवायचे. फायदा काय आहे दसपर्णी अर्कचा? हा, किटाणू. आपण किटाणू कशासाठी वापरतो? औषधी शेतीसाठी. किटाणू कुठे राहते? शेतामध्ये, आपल्या भाजीपाला वाडीमध्ये, पोषण वाटिकामध्ये. ठीक आहे. या पद्धतीने आपण जर बनवला घरी तर आपल्याला काय पैशाची बचत होते. बरोबर आहे? बोला बरोबर. पैशाची बचत होते. आपण जर औषधी घेतला तर किती रुपये खर्च येतो आपल्याला? 1 एकरला 60,000 रुपये. बरोबर आहे? जर 50-60,000 रुपये. हे 0 बजेट जर शेती जर आपण केलं तर आपल्याला पैशाची बचत होती. करणार ना तुम्ही? प्रत्येक गावामध्ये एक दसपर्णी अर्क बनवायचा. करणार ना? समजला?